अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत. मूठभर कोथिंबीर घालायची आणि मूठभर पुदिना घालायचा आहे. आता त्यामध्येच आपल्याला 1 कांडी लसूण घालायचं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, 1 इंच आलं घालायचं आहे, 1 चमचा भाजलेले शेंगदाणे, तुम्ही फुटाण्याची डाळसुद्धा घालू शकता, 1 चमचा जिरा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची आणि लिंबाचा रस घालायचा आहे. थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. बघू शकता या पद्धतीने आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. आता ते एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले, जिरं मोहरी घालायचे, कढीपत्तासुद्धा घालू शकता तुम्ही आणि हा तडका या चटणीवर टाकायचा आहे. ओल्या खोबऱ्याची झटपट चटणी बनवून तयार झाली. इडली, ढोकळा, आप्पे यासोबत तुम्ही खाऊ शकता. खायला खूप छान लागते. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.